नमस्कार. आज आपण एका खूपच मजेशीर आणि महत्वाच्या कलेबद्दल बोलणार आहोत. शिल्पकला. हो, तोच आपला लहानपणीचा मातीचा खेळ. पण हा फक्त एक खेळ नाहीये, तर लहान मुलांच्या विकासासाठी एक पॉवरफुल टूल आहे. चला, तर मग पाहूया यात काय जादू आहे. कधी विचार केलाय की एक साध्या मातीच्या गोळ्यात किती मोठी ताकद लपलेली असू शकते? हा खेळ फक्त मुलांचं मनोरंजन नाही करत, तर त्यांच्या नाजूक बोटांना एक छान व्यायाम देतो आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला जणू काही पंखच देतो. तर हा फक्त एक साधा खेळ नाहीये, तर कलेतून विकासाचा एक खूप सुंदर मार्ग आहे. शिल्पकला ही एक त्रिमितीय कला आहे, जी मुलांना खेळता खेळता इतकं काही शिकवून जाते की आपल्याला कळतही नाही. मग शिल्पकला म्हणजे नेमकं काय, नाही का? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माती किंवा कणकेसारख्या मऊ वस्तूंना हाताने वळवून, दाबून, आकार देऊन त्रिमितीय वस्तू बनवण्याची ही कला आहे. म्हणजे ज्याला लांबी, रुंदी आणि उंची तिन्ही गोष्टी असतात. त्यामुळे बनवलेली वस्तू अगदी खरीखुरी वाटते. आणि याचे फायदे? ते तर खूपच महत्वाचे आहेत. जेव्हा मुलं मातीत दाबतात, मळतात, तेव्हा त्यांच्या बोटांच्या स्नायूंचा विकास होतो. त्रिमितीय वस्तू बनवताना त्यांना अवकाशाची समज येते. आणि सगळ्यात भारी म्हणजे मुलांच्या सृजनशीलतेला, त्यांच्या क्रिएटिव्हिटीला पूर्ण वाव मिळतो. आता अनेकांना वाटेल की यासाठी खूप काहीतरी साहित्य लागत असेल, पण तसं अजिबात नाहीये. ह्या कलेसाठी लागणारं साहित्य अगदी सोपं आणि आपल्या घरात किंवा आजूबाजूला सहज मिळणारं आहे. चला बघूया काय काय लागतं ते. बघा, किती साधं आहे साहित्य. शाडूची माती असेल तर उत्तम, नाहीतर आपल्या बागेतली स्वच्छ माती. घरातली कणिक किंवा मैदा तर असतोच. सोबत थोडं पाणी आणि मोठ्या मुलांसाठी साचा म्हणून एक रिकामी काडेपेटी. बस, एवढ्या साहित्यात आपण आरामात सुरुवात करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण वेगवेगळ्या वयोगटानुसार काय कृती करायची ते पाहूया. सुरुवात करूया सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. या वयात ना, मुलांना मुक्तपणे खेळू देणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांच्या हातात मातीचा गोळा द्या. त्यांना तो थापू द्या, कुस्करू द्या, दाबू द्या, जे वाटेल ते करू द्या. त्यानंतर मातीत किंवा पिठात पाणी मिसळून एक घट्ट गोळा बनवायला त्यांना मदत करा. मग त्या गोळ्यापासून लांब वळकटी कशी बनवायची हे दाखवा आणि त्या वळकटीपासून बांगडीसारखे सोपे सोपे आकार बनवायला त्यांना प्रोत्साहन द्या. चला, आता पुढच्या वयोगटाकडे वळूया. 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी हीच कृती आपण थोडीशी वेगळी आणि त्यांना स्वतंत्रपणे करू देण्यासारखी बनवू शकतो. या वयात मुलांना स्वतः माती आणि पाणी एकत्र करून गोळा तयार करायला सांगा. त्यांना ते नक्की जमेल. मग त्या गोळ्याचे छोटे छोटे भाग करून गोल लाडू वळायला शिकवा आणि या लाडू आणि वळकटीपासून त्यांना आवडणारे आकार बनवायला सांगा. जसं की साप, छोटी चूल किंवा गरगरीत जिलेबी. बघा, त्यांची कल्पनाशक्ती कशी धावायला लागेल. आणि आता वळूया सर्वात मोठ्या गटाकडे, म्हणजेच 5 ते 6 वर्षांच्या मुलांकडे. इथे आता आपण अधिक सुबक आणि रचनात्मक वस्तू बनवण्यावर भर देणार आहोत. या वयातील मुलांना मातीच्या गोळ्यापासून अधिक सुबक म्हणजे वेल फॉर्म्ड आकार बनवायला सांगा. जसं की छोटी छोटी भांडी, वेगवेगळ्या प्रकारची फळं किंवा त्यांच्या मनात जे काही येईल ते. यामुळे त्यांच्या हातावरचं नियंत्रण तर वाढतंच, पण त्यांची निरीक्षण शक्तीही कमालीची वाढते. आणि याच वयोगटासाठी एक खास आणि खूपच मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे, विटा बनवणे. हो, आपण खऱ्या-खुऱ्या विटा बनवणार आहोत, पण मातीच्या. यासाठी आपल्याला फक्त एक रिकामी काडेपेटी लागेल, तिचा साचा म्हणून वापर करायचा. त्यात माती अगदी घट्ट दाबायची आणि मग हळूच ती बाहेर काढायची. झाली आपली आयताकृती वीट तयार. आणि या विटा वापरून मुलं स्वतःचं छोटंसं घर किंवा भिंत रचू शकतात. किती छान कल्पना आहे ही, नाही का? पण आता एक महत्वाचा प्रश्न. ह्या सगळ्या खेळातून, या वेगवेगळ्या कृतींमधून मुलं नक्की काय शिकतात? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. चला, याचं उत्तर शोधूया. आता आपण आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आपण या खेळातून मिळणारे शैक्षणिक फायदे आणि मुलांमध्ये कोणती कौशल्य विकसित होतात ते पाहणार आहोत. तर यातून मुलं नेमकं काय साध्य करतात? सोप्या शब्दांत सांगतो. मुलं माती पाणी किंवा पीठ पाणी एकत्र करून नवीन आकार तयार करायला शिकतात. ते माती थापून किंवा वळकटी करून त्रिमितीय आकार घडवतात. इतकंच नाही, तर आजूबाजूच्या वस्तू वापरून त्रिमितीय रचना करायलाही शिकतात. हे सगळं अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे.
आणि यातून अनेक महत्वाचे कौशल्यसुद्धा विकसित होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळे आणि हात यांच्यात ताळमेळ साधला जातो. नवनिर्मितीची क्षमता वाढते. आणि एक गंमत म्हणजे माती ओली असताना कशी असते आणि सुकल्यावर कशी होते हे गुणधर्मही त्यांना अनुभवातून, खेळातून समजतात. तर मग विचार करा, एका साध्या मातीच्या गोळ्यात किती शक्यता दडलेल्या आहेत. तो फक्त एक मातीचा गोळा नाहीये, तर ती एका नवीन दुनियेची, एका नव्या कल्पनेची सुरुवात असू शकते. कोण जाणे, एक लहान मूल त्या एका गोळ्यापासून कोणती नवीन दुनिया तयार करेल.